गाईस नमस्कार नमस्ते, मी आहे रजिता. तर आज मी बनवणार आहे वांगीची भाजी. तर ही अशी वांगी घेतलेली चिरून, असे अख्खे वांगी घेऊन त्याला असे मी चिरून घेतलेलं आहे. तर गाईस त्याचबरोबर घेतलेलं आहे फोडणीसाठी जिरं, लाल तिखट मसाला, हळद, धने पावडर, गरम मसाला, मीठ आणि कस्तुरी मेथी. आणि दुसरं घेतलं आहे वाटण्यासाठी खोबरं, कढीपत्ता, लसूण, आलं आणि सफेद तीळ आणि शेंगदाणे हे वाटण्यासाठी घेतलेलं आहे. आणि फोडणीसाठी कांदा, टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, ती सर्व सामग्री घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर घेतलं आहे हिंग पावडर. तर हे सर्व सामग्री घेऊन आज मी वांग्याची भाजी बनवणार आहे. खूप छान टेस्टी आणि एकदम सोपी पद्धतीने बनवणार आहे. तर चला बनवायला सुरुवात करते. तर गाईज आता मी घेते कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि वांगे ते थोडे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर चला करूया सुरुवात वांगीची भाजी बनवायसाठी. तर गाईज आता हे मी वांगी फ्राय करून घेते. अशा पद्धतीने बनवून बघा, खूप छान टेस्टी बनते वांगीची भाजी. तर हे वांगी फ्राय होईपर्यंत मी थोडं वाटण्याची तयारी करते. खोबरं, लसूण, आलं, कढीपत्ता, सफेद तीळ आणि शेंगदाणे हे सर्व घालून त्याचं वाटण तयार करून घेते. तर काही दुसरी वस्तू ॲड केली म्हणजे मिरची. तर मिरचीसुद्धा घ्यायची आहे वाटणामध्ये. तर काही हे असं वाटून घेतलेलं आहे. आता इथे वांगी झालेले फ्राय ते काढून घ्यायचे. तसं थोडं वांगी फ्राय करून घ्यायचे. आता ही वांगी मी काढून घेते. तर गाईस हे असे वांगी फ्राय करून घेतलेले आहेत. आता इथे जे तेल घेतलं होतं फ्रायला, त्याच तेलामध्ये फोडणी घालायचे. तर आता पहिलं मी जिरं घालते. खूप छान टेस्टी बनते भाजी. हे जे मी वाटण बनवलं आहे त्या वाटणामध्ये भाजी खूप छान टेस्टी बनते. आता यामध्ये घालायचे कांदा, बारीक कांदा कापून घेतलेला आहे. आता हे कांदा इथे फ्राय करून घ्यायचे. तर काही असं कांदा सुद्धा तेलामध्ये फ्राय करून घेतले. आता त्यामध्ये घालायचे हिंग पावडर आणि त्यानंतर टमाटर. असं छानपैकी बनवून घ्यायचे. मसाला. आता हे टमाटर आहे ते तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. ते शिजवायचे होते थोडा वेळ. टमाटर शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालते. मीठ घातल्याने टमाटर लवकर शिजतं. तर आता हे टमाटर शिजवायला ठेवायचं. तर गाईस आता हे टमाटर शिजलेलं आहे. त्यामध्ये घालायचे लाल तिखट मसाला, सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर हळद, आता त्यानंतर घालायचे सर्व मसाले. आता हे सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करायचे. आता त्यामध्ये घालणार आहे वाटलेलं वाटण. हे वाटण जे मी बनवलंय तसं तुम्ही तुमच्या घरी बनवून बघा आणि अशी भाजी बनवून बघा. खूप छान टेस्टी बनते. आणि टिफिनसाठी तर अशीच बनवून द्यायची भाजी. मी टिफिनसाठी बनवते. गॅस लो ठेवायचे. थोडंसं पाणी घालून मसाला शिजवायला ठेवायचा. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालते. तसं पाणी घालून वाटणाला शिजवायला ठेवायचं. आता हे जे वाटण आहे त्याला थोडं 5-10 मिनिटं शिजवायला ठेवूया. त्यानंतर ही वांगी घालायची. वांगी अगोदरच फ्राय केलेले ते त्याला टाइम लागणार नाही शिजायला.
तर ते आधी वाटण शिजवून घेऊया. तर आता हे वाटण आहे ना, त्याला झाकण लावून शिजवा ठेवूया थोडा वेळ, 5-10 मिनटं. तुम्हाला आता मी 5-10 मिनटानंतर भेटते. झाले की नाही वाटण बघूया. तसं छानपैकी झालेलं आहे वाटण आणि शिजलेलं पण आहे. किती छान टेस्टी झालं आहे वाटण. असंच वाटण बनवून घ्यायचं भाजीसाठी पहिलं. आता यामध्ये थोडंसं कोथिंबीर घालते. आणि त्यानंतर हे जे वांगे ते घालायचे. आता हे जे वांगे घातलेत त्यामुळे आता थोडा वेळ शिजवायला ठेवूया. आता हे वांगे ते वाटणामध्ये शिजायला ठेवायचे. जास्त टाईम नाही ठेवायचे, ते अगोदरच फ्राय केलेले. थोडा वेळ ठेवायचे. आता यामध्ये घालणार आहे कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी अगोदर मी तव्यावरती गरम केली होती. आता ही कस्तुरी मेथी घालायची वरून. तसं छान टेस्टी बनवायची वांग्याची भाजी. हे जो मसाला आहे ते वांगमध्ये भरून सुद्धा वांग्याचं भरतं बनवू शकतो. तर मी थोडी ग्रेव्हीमध्ये बनवले. तसं छानपैकी बनवून घ्यायचं आहे. आता थोडा वेळ स्लो गॅसवरती शिजवायला ठेवायचे 5-10 मिनटं. तर गाईस बघूया भाजी झाली की नाही. तशी छानपैकी टेस्टी झालेली भाजी पाहू शकता. अशी गरम गरम भाकरीबरोबर खायला सुद्धा छान लागते, पराठ्याबरोबर सुद्धा खायला छान लागते. तशीच बनवून घ्यायचे वांग्याची भाजी. तसं बनलेले पाहू शकता. तसं छानपैकी बनवून घ्यायचे. तर गाईस ही भाजी झालेली आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते. तसं छानपैकी बनवून घ्यायचे भाजीला. गॅस आता फास्ट करते. केव्हा पण भाजी स्लो गॅसवरती बनवायला ठेवायची, नाहीतर ती शिजणार नाही, कच्ची राहते. ते छानपैकी झालेले. तर गॅस बंद करते आणि तुम्हाला भाजी काढून दाखवते कशी झालेली आहे. असं छानपैकी झालेली भाजी तुम्ही पण तुमच्या घरी अशाच पद्धतीने बनवून बघा. आणि या ज्या मसाल्यामध्ये बनवली आहे वाटणामध्ये, तर त्या पद्धतीने बनवून बघा. खूप छान टेस्टी बनते भाजी. एकदम हॉटेल टाईप बनलेली आहे. जसे आपण आपल्या हॉटेलला पण जातो आणि जसे हॉटेलमध्ये भेटते तशीच ही भाजी बनलेली आहे, पाहू शकता. तर गाईस कशी बनली आहे भाजी कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.